जर तुम्ही सप्लाय आणि डिमांड मध्ये मास्टरी मिळवली तर चार्ट पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल। यामुळे तुम्ही फक्त प्रॉफिट नाही तर बिग प्रॉफिट कमवू शकता। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगणार आहे। जर तुम्हाला खरोखरच सप्लाय आणि डिमांड मध्ये मास्टरी मिळवायची असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओचा कोणताही पार्ट मिस करू नका। या संपूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की सप्लाय आणि डिमांड काय असते, तुम्ही ते ट्रेड का केली पाहिजे, तुम्ही चार्ट्सवर सप्लाय आणि डिमांड झोन कसे ड्रॉ करू शकता आणि लास्ट तुम्ही ते कसे ट्रेड करू शकता, एंट्री कशी घ्यायची आणि एक्झिट कसे करायचे। व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्या सोबत माझी स्वतःची पद्धत शेअर करणार आहे ज्याद्वारे मी सप्लाय आणि डिमांड ड्रॉ करतो, जेणेकरून तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी कळेल। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात, जिथे आपण सर्वात पहिले सप्लाय आणि डिमांडचे बेसिक समजून घेऊया। सप्लाय आणि डिमांड काय आहे? सप्लाय आणि डिमांड ही एक अग्रेसिव्ह सेलिंग आणि अग्रेसिव्ह बाइंग असते, फक्त इतकंच। अग्रेसिव्ह सेलिंग आणि अग्रेसिव्ह बाइंग आपल्याला सांगते की बिग प्लेयर्स मार्केटमध्ये कुठे एंट्री करत आहेत आणि कुठे एक्झिट करत आहेत, आणि बिग प्लेयर्स प्राइसला कोणत्या डायरेक्शनला नेत आहेत। कॅन्डलस्टिक पॅटर्न्स कडे लक्षपूर्वक पहा। हे बिग रेड कॅन्डल्स आपल्याला सांगतात की येथे अग्रेसिव्ह सेलिंग आहे, म्हणजेच यामध्ये बिग व्हॉल्यूम्स आणि बिग मोमेंटम आहे। मार्केटला खाली आणण्यासाठी आता पुढच्या चार्टकडे बघा, तुम्ही येथे पाहू शकता की येथे अग्रेसिव्ह बाइंग झाली आहे, म्हणजेच बिग प्लेयर्स हाय व्हॉल्यूम आणि हाय मोमेंटम सह प्राइसला वर नेत आहे। जेव्हा तुम्ही सप्लाय आणि डिमांड ट्रेड करत असता तेव्हा तुम्ही ह्याच दोन गोष्टी पाहिला पाहिजेत, कारण अशी मोमेंटम आपल्याला सांगते की स्मार्ट मनी मार्केटमध्ये कुठे एंट्री करत आहेत आणि मार्केटला कोणत्या डायरेक्शनला नेत आहेत आणि मार्केटमधून कुठे बाहेर पडत आहे। आणि जर तुम्ही स्मॉल कॅन्डलस्टिक पाहत असाल तर त्याला सप्लाय आणि डिमांड समजू नये। हे सर्व कॅन्डल्स मार्केटचे स्मॉल बेबी कॅन्डल्स आहेत। अशा कॅन्डल सोबत ना तर बिग व्हॉल्यूम असते ना बिग मोमेंटम। तुम्ही सप्लाय आणि डिमांड का ट्रेड केले पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल मी सांगतो की मी सप्लाय आणि डिमांड का ट्रेड करतो। आपण अशा लोकांसोबत ट्रेड करतो ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, ज्याला आपण मार्केटच्या भाषेत स्मार्ट मनी म्हणतो, आणि मला ही बिग प्लेयर्स म्हणजे स्मार्ट मनीला फॉलो करून प्रॉफिट कमवायचा आहे। स्मार्ट मनी मार्केटमध्ये कधी एंट्री करतात आणि कधी एक्झिट करतात हे ओळखण्याचा सर्वात बेस्ट वे म्हणजे चार्ट्सवर सप्लाय आणि डिमांड झोन ओळखणे। जेव्हा मार्केटमध्ये प्राइस बिग रेड कॅन्डल बनवत खाली जाते त्याला आपण सप्लाय झोन म्हणतो, आणि ज्या एरियामध्ये प्राइस बिग ग्रीन कॅन्डल बनवत वर जाते त्याला आपण डिमांड झोन म्हणतो। आपण फक्त चार्टवर मोठ्या मोमेंटमच्या कॅन्डल पाहणार आहे, जे आपल्याला सांगतात की बिग प्लेयर्स किंवा स्मार्ट मनी ने मार्केटमध्ये एंट्री केली आहे। हे नेहमी लक्षात ठेवा की आपण रिटेल ट्रेडर आहे आणि मार्केटमधील बिग प्लेयर्सच्या तुलनेत आपल्याकडे खूप कमी अमाउंट असते। या बिग प्लेयर्स कडे 500 कोटी, 1000 कोटी, 2000 कोटी यांसारख्या मोठ्या अमाउंट असतात। चार्ट कडे क्लोजली पहा। अशी मोमेंटम पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की बिग प्लेयर्स ज्यांना आपण स्मार्ट मनी म्हणतो ते या झोनवर मार्केटमध्ये एंट्री करत आहे। तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही अशा ठिकाणी बाय करचाल का? जर तुमचे उत्तर नाही असेल तर तुम्ही मार्केटमध्ये कायमचे लूजर राहणार। पण मला माहित आहे की तुम्ही सर्वांचे उत्तर हो असेल, कारण तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी आला आहे आणि येथे तुमच्या समोर फ्रीचे पैसे पडले आहेत। तुम्हाला माहित आहे की स्मार्ट मनी कडे मोठे अमाउंट, मोठे पॉवर आणि मार्केटला मूव्ह करण्याची ताकद आहे। रिटेल ट्रेडर्स करू शकणारी सर्वात मोठी चूक म्हणजे अशा स्मार्ट मनीच्या ऑपोजिट ट्रेड करणे, जे तुमच्यापेक्षा अनलिमिट टाइम मोठे आहेत। आता तुम्हाला माहित आहे की सप्लाय आणि डिमांड का ट्रेड करायचे आहे। आता आपण चार्टवर सप्लाय आणि डिमांड झोन कसे ड्रॉ करायचे ते जाणून घेता। पहिली पद्धत ही आहे की तुम्हाला ट्रेड मध्ये तेव्हाच एंट्री घ्यायची आहे जेव्हा तुम्हाला कमीत कमी 3 मोमेंटम कॅन्डल्स दिसतील। शक्य आहे की एका मोमेंटम मध्ये 4-5 कॅन्डल्स असतील, पण कमीत कमी 3 कॅन्डल्स तरी असल्या पाहिजे, तेव्हाच आपण ट्रेड मध्ये एंट्री घेऊ शकतो। जसे की ह्या 3 मोमेंटम कॅन्डल्सला पहा। लक्षात ठेवा की अशा स्मॉल कॅन्डल्सला सप्लाय आणि डिमांड समजू नका। ह्या एक्झाम्पल मध्ये आपण 3 ग्रीन मोमेंटम कॅन्डल्सचा वापर करू। दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे की अशा एरिया शोधायचा आहे जिथून मोमेंटम सुरू झाले आहे, आणि त्या तीनही कॅन्डल्सच्या अगदी मागील कॅन्डल्सवर आपण एक रेक्टँगल बॉक्स ड्रॉ करू। लक्षात घ्या की तो बॉक्स कॅन्डलच्या हायेस्ट आणि लोएस्ट एरियाला पूर्णपणे कव्हर करत आहे। आता तुम्हाला चार्टवर जो रेक्टँगल बॉक्स दिसत आहे त्या संपूर्ण एरिया एक डिमांड झोन आहे, आणि पुढच्या वेळी जेव्हा ही प्राइस या झोन मध्ये येईल तेव्हा इथून तुम्हाला बाय ट्रेड मध्ये एंट्री घ्यायची आहे। कारण येथे असं झालं आहे तर लक्षात घेण्यासारखं गोष्ट ही आहे की प्राइस ह्या झोन पर्यंत आली आणि नंतर बिग ग्रीन कॅन्डल बनवत वर गेली। विचार करा, जर तुम्ही अशा ठिकाणी मार्केटमध्ये एंट्री करत असता तर तुम्ही खूप जास्त पैसे कमवणार आहे। चला आणखी एक एक्झाम्पल लक्ष द्या। इथं आपल्याला या कॅन्डलना चूज करायचं आहे
आणि ह्या 3 कॅन्डलच्या मागील कॅन्डलचे हायेस्ट आणि लोएस्ट एरिया टच करून राईट बाजूला खेचून एक रेक्टँगल बॉक्स तयार करायचा आहे. ही बॉक्स झोन एक मजबूत सप्लाय झोन आहे, त्यामुळे आपण प्राइस पुन्हा ह्या सप्लाय एरिया मध्ये येण्याची वाट पाहू. आणि जशी प्राइस सप्लाय झोनच्या जवळ येते, नीट पहा की काय होतं. प्राइस या झोन मध्ये आल्यानंतर थोडी कन्सॉलिडेट होते आणि मग एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनत इथे प्राइस लिटरली सप्लाय झोनच्या जवळ आल्यानंतर फेल होते. ह्यावरून तुम्ही शिकता की चार्टवर सप्लाय आणि डिमांड झोन कसे ओळखायचे. आता आपण आणखीन एक पद्धत जाणून घेता. ह्याला आपण कन्सॉलिडेशन पद्धत म्हणतो. ह्या चार्टकडे पहा. इथं प्राइस एक रेंजमध्ये अप डाऊन होत आहे, ज्याला आपण कन्सॉलिडेशन झोन म्हणतो. आपण एक रेक्टँगल टूल घेऊ आणि या संपूर्ण कन्सॉलिडेशन झोन कव्हर करत राईट बाजूला बॉक्स काढू. यानंतर प्राइस काय करते ते काळजीपूर्वक पहा. प्राइस या कन्सॉलिडेशन झोनला ब्रेक केल्यानंतर रिटेस्टसाठी वर जाते आणि जसे रेक्टँगल बॉक्सला टच करते, प्राइस इथून खाली येऊ लागते. तिसरी पद्धत म्हणजे आपल्याला असा एरिया शोधायचा आहे जिथं जास्तीत जास्त कॅन्डलच्या लॉंग विक्स असतील. चार्टवर विक्स बनणे दिस शोज अस प्राइस या एरियाला रिजेक्ट होत आहे. अशा एरियाला मार्केटमध्ये रिजेक्शन लेवल म्हणतात. मल्टिपल लॉंग विक्स असलेल्या कॅन्डल्स बनलेल्या आहेत, तिथे आपण रेक्टँगल टूल सिलेक्ट करून या संपूर्ण विक्स असलेल्या कॅन्डल्सला कव्हर करत रेक्टँगल बॉक्सला राईट बाजूला खेचू. तुम्हाला दिसेल की पुढच्या वेळी जेव्हा प्राइस ह्या लेवलवर आली, तेव्हा प्राइस इथून मोठ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल्स बनवत वर गेली. याला आपण एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे असे म्हणू शकतो. आता मी पूर्ण खात्रीपणे सांगू शकतो, तुम्ही सप्लाय आणि डिमांड झोनला चार्टवर ओळखायला शिकला आहे. यानंतर हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे, तुम्ही ह्याचा वापर ट्रेडसाठी कसा कराल. ह्या चार्टमध्ये आपण 3 मोठे ग्रीन मोमेंटम कॅन्डल ओळखले आहेत. आता आपण त्यांच्या हायेस्ट आणि लोएस्ट एरियाला कव्हर करत राईट बाजूपर्यंत एक रेक्टँगल झोन तयार करू. तुमचा डिमांड झोन तयार आहे. आता आपण प्राइस पुन्हा या डिमांड झोन मध्ये कधी येईल ह्याची वाट पाहू. ट्रेडमध्ये एंट्री करण्यासाठी तुमच्याकडे 2 सर्वात जास्त वापरले जाणारे मार्ग आहेत. तुम्ही बाय लिमिट ऑर्डर लावू शकता, जेणेकरून जेव्हा ही प्राइस ह्या डिमांड झोन मध्ये येईल तेव्हा ऑटोमॅटिकली बाय ट्रेडमध्ये एंट्री होऊ शकते. दुसरा मार्ग आहे, तुम्ही मॅन्युअल बाय ऑर्डर देऊ शकता. जेव्हा प्राइस ह्या लेवलवर येते, आपण बहुतेकदा दुसऱ्याच मार्गाला प्राधान्य देतो, कारण लक्षात ठेवले पाहिजे की डिमांड झोन कितीही स्ट्रॉंग असला तरी प्राइस त्या लेवलला ब्रेक करण्याची शक्यता नेहमीच असते. आता आपण वाट पाहत आहोत की प्राइस कधी ह्या डिमांड झोनच्या जवळ परत येईल. जशी प्राइस ह्या डिमांड झोनच्या जवळ येते किंवा त्याला टच करते, तुम्हाला लगेच मार्केटमध्ये एंट्री घ्यायची नाही. पहिले मार्केटला कन्फर्मेशन देऊ द्या की आता मार्केट वर जाणार आहे. तुम्ही पाहू शकता की येथे एक डोजी कॅन्डल स्टिक पॅटर्न बनला आहे आणि याला लॉंग विक्स आपल्याला सांगतात की प्राइस इथून रिजेक्शन घेत आहे. पण आपण अजूनही कन्फर्म झालो नाही की प्राइस वरच जाणार आहे, म्हणूनच आपल्याला आणखी वाट पाहावी लागेल. त्यानंतर लगेच एक मोठी बुलिश कॅन्डल तयार होते आणि आपण येथे कन्फर्म होतो की आता मार्केट इथून वर जाणार आहे, कारण ही बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आपल्याला सांगते की मार्केटमध्ये स्मार्ट मनी बाईंग पोझिशन बनवत आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की स्मार्ट मनीच्या एंट्री नंतर प्राइस सुपरफास्ट स्पीडने वर जाणार आहे. आपण येथे मार्केटमध्ये एंट्री घेऊ, ज्यामध्ये आपल्याला स्टॉप लॉस स्विंग लोच्या खाली असेल. जर तुम्हाला जास्त सिक्युअर राहायचं असेल तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस अगदी या डिमांड झोनच्या खाली ठेवू शकता. जर आपण टार्गेटची गोष्ट केली तर वरच्या लेवलवर काही प्रिव्हियस कॅन्डलला पहा. येथे 3 लगातार रेड कॅन्डल्स बनल्या आहेत आणि त्यांच्या अगदी मागील कॅन्डल्स एक लॉंग विक्स रिजेक्शन कॅन्डल आहे, ज्यामुळे आपण कन्फर्म होतो की ही लेवल एक सप्लाय झोन आहे. म्हणूनच जेव्हा प्राइस ह्या लेवलला टच करेल तेव्हा आपण आपला प्रॉफिट येथे बुक करू. एकदा का एखादा सप्लाय किंवा डिमांड झोन प्राइसला रिस्पेक्ट करत नाही तर आपल्याला आधीचा ड्रॉ केलेला रेक्टँगल डिलीट करायचे आणि चार्टवर नवीन सप्लाय आणि डिमांड झोन ड्रॉ करायचे आहे. जर कोणताही नवीन सप्लाय आणि डिमांड झोन दिसत नाही तर आपण मार्केटमध्ये वाट पाहू. जेव्हा प्राइस ह्या लेवलवरून 3 मोठे ग्रीन कॅन्डल बनवते तेव्हा आपल्याला कळते की हा एक नवीन डिमांड झोन आहे. या 3 ग्रीन कॅन्डलच्या अगदी मागील कॅन्डलला कव्हर करत आपण एक रेक्टँगल बॉक्स राईट बाजूकडे लावू. आता आपण वाट पाहू की कधी प्राइस ह्या डिमांड झोन जवळ परत येईल. या एरियामध्ये आपल्याला दिसत आहे की कॅन्डल जवळ मोठे मोठे विक्स आहेत, त्यामुळे आपण येथे एक सप्लाय झोन ड्रॉ करू शकतो. जेव्हा प्राइस या डिमांड झोन जवळ येते तेव्हा ती स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनत लेवलला थोडासा ब्रेक करते. अशा सिच्युएशन मध्ये रिटेल ट्रेडर्स अनेकदा याला ब्रेकडाऊनच्या स्वरूपात पाहतात आणि सेल पोझिशन मध्ये एंट्री घेतात. पण नेक्स्ट कॅन्डल एक बुलिश कॅन्डल बनते, जी कन्फर्म करते की
प्राइस इथून वर जाणार आहे। ह्या सिच्युएशन मध्ये आपण बाय पोझिशन मध्ये एंट्री घेऊ आणि नेक्स्ट सप्लाय झोन पर्यंत आपले टार्गेट ठेवू। आपला स्टॉप लॉस स्विंगच्या खाली असेल। यानंतर प्राइस बुलिश कॅन्डल बनवत वरच्या डायरेक्शनला जाते आणि आपले टार्गेट हिट होते। जर तुम्ही अजूनही माझा व्हिडिओ पाहत असाल तर आता मी तुमच्या सोबत माझी सिक्रेट ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे, ज्यामध्ये मी सांगणार आहे की मी सप्लाय आणि डिमांडचा वापर करून स्वतः कशी ट्रेडिंग करतो। ट्रेड करताना मी फक्त एक कन्फर्मेशन वर ट्रेड करत नाही, तर मल्टिपल कन्फर्मेशन्स पाहतो तेव्हा ट्रेड मध्ये एंट्री घेतो। एक्सटर्नल कन्फर्मेशन मी अनेकदा फिबोनाची रिट्रेसमेंट टूलचा उपयोग करतो आणि असे मी तेव्हाच करतो जेव्हा प्राइस अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड मध्ये असते। फिबोनाची टूलला कधीही साइडवेज मार्केटमध्ये वापरू नका आणि येथे एक अप ट्रेंड आहे, म्हणूनच आपण फिबोनाची टूल ड्रॉ करू। फिबोनाची टूल मध्ये रिट्रेसमेंटला ट्रेड करण्यासाठी 0.5 आणि 0.61 लेवल सर्वात बेस्ट आहेत। त्यामुळे जेव्हा प्राइस ह्या दोन्ही लेवलच्या मध्ये येते आणि एक बुलिश कॅन्डल बनवते तेव्हा आपण कन्फर्म होतो की आता प्राइस इथून अपसाइड जाणार आहे। मल्टिपल कन्फर्मेशनच्या नंतर मी बाय पोझिशन मध्ये एंट्री घेतो, ज्यामुळे माझ्या ट्रेडिंगचा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।